नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रवीण अकॅडमीत आपलं स्वागत आहे. अजूनही काही लोकांनी प्रवीण अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल तर डाउनलोड करून ठेवा. ज्यात रोज नवीन व्हिडिओ, टेस्ट, स्टडी मटेरियल पाहण्यास मिळेल, जे तुम्हाला टीचर नावाने डिस्क्रिप्शन मध्ये पण आहे. आपण काय करत आहोत, मागच्या 10 वर्षाच्या प्रश्नपत्रिका डिस्कशन करत आहोत. मागच्या 10 वर्षाच्या काय डिस्कशन करत आहोत मित्रांनो, प्रश्नपत्रिका डिस्कस करत आहोत आणि ती एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यू काय करणार आहोत, डिस्कशन करत आहोत. कशाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू डिस्कशन करत आहोत, एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यू डिस्कशन करत आहोत. नुसतं पर्यायच नाही तर त्याच्याशी लागून असलेले प्रश्न सुद्धा आपण काय करत आहोत, डिस्कशन करत आहोत. बघा मग प्रश्न काय आहे, बघा काय आहे, जालना जिल्ह्याच्या सीमा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला जोडल्या गेलेल्या आहेत. बरोबर आहे, कोणत्या जिल्ह्याला जोडल्या गेलेल्या आहेत. जालना जिल्ह्याच्या सीमा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला काय केल्या गेल्या आहेत, जोडल्या गेल्या आहेत. हा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. मग तुम्ही बघून घ्या एकदा नकाशामध्ये जालना जिल्हा कुठे आहे. जालना जिल्हा एकदा बघून घ्या कुठे आहे नकाशामध्ये. बघा हा जालना जिल्हा आहे मित्रांनो. या जालना जिल्ह्यामध्ये जर तुम्ही बघाल तर तुमचा इथं बघा हा महाराष्ट्राच्या नकाशामध्ये जालना जिल्हा आहे. मग वरती आहे औरंगाबाद, खाली आहे बीड दक्षिणेला, इकडे आहे बुलढाणा आणि इकडे आहे परभणी. असे किती जिल्हे आहेत मित्रांनो, किती जिल्हे आहेत, 4 जिल्ह्यांच्या सीमा. किती जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत, 4 जिल्ह्यांच्या सीमा तुम्हाला जालना बरोबर काय झालेल्या आहेत, लागलेल्या आहेत. सो तुमचा इथं पर्याय काय पाहिजे मित्रांनो, 4 कोणते तरी जिल्हे पाहिजे. मग इथं बघा 4 जिल्हे कोणकोणते दिलेले आहेत, बघा कोणकोणते दिलेले आहेत, बुलढाणा बरोबर आहे मित्रांनो. कोणकोणते जिल्हे दिलेले आहेत, 4. बुलढाणा असेल, परभणी असेल, बीड असेल आणि औरंगाबाद. अशी 4 जिल्ह्यांच्या सीमा तुम्हाला कोणाबरोबर लागल्यात, जालना बरोबर लागल्या आहेत. मी तुम्हाला खूप रोमॅन्टिक गोष्टी पण पुढे जाऊन सांगणार आहे, ट्रिक्स पण खूप मोठ्या प्रमाणात सांगणार आहे. बघा मित्रांनो पुढचा क्वेश्चन काय म्हटलंय बघा, पुढचा क्वेश्चन बघा काय म्हटलेला आहे. ही नकाशा आहे. बघा काय म्हटलेलं आहे, पुढचा क्वेश्चन दिलेला आहे मित्रांनो की खालील विधान तपासा. सत्यता खालील विधानांची काय करायची, आपल्याला तपासायची आहे. आणि काय विधानांची सत्यता दिलेली आहे, काय दिलेली आहे की महाराष्ट्राचा बहुतांश भाग हा बेसॉल्ट खडकाने बनलेला आहे. बरोबर आहे, महाराष्ट्राचा बहुतांश भाग कोणत्या खडकाने बनलेला आहे, बेसॉल्ट खडकाने बनलेला आहे. आणि एकावर तसे 50 थर, जवळजवळ किती स्तर आहेत मित्रांनो, 50 थर एकावर एक साचलेले आहेत. आणि महाराष्ट्राचा जो पठार आहे किंवा आपण दख्खनचं पठार म्हणतो, त्याची जी जाडी आहे सर्वात जास्त मुंबई जवळ आहे मित्रांनो. हे पण लक्षात ठेवायचं, जाडी सर्वात जास्त कुठे आहे मित्रांनो, मुंबई जवळ आहे. किंवा कधी कधी पश्चिम घाटाला पण विचारतात, जाडी सर्वात जास्त आहे मित्रांनो. उतार विचारतात कधी कधी, उतार आग्नेय दिशेला आहे मित्रांनो. महाराष्ट्राच्या पठाराचा उतार कोणत्या दिशेला आहे मित्रांनो, आग्नेय दिशेला आहे. आणि महाराष्ट्राची निर्मिती लावा रसाच्या संचयनामुळे झाली. यस, लावा रसाचे एकावर एक काय बसलेले आहेत, स्तर बसलेले आहेत मित्रांनो. काय बसलेले आहेत, स्तर बसले आहेत. सो इथं तुमचे दोघंही उत्तर बरोबर आहेत. मग विधान अ आणि ब सत्य आहे, हे तुमचा पर्याय असायला हवा. आपण जवळजवळ 15,000 प्रश्न आपण असे काय करत आहोत मित्रांनो, डिस्कशन करत आहोत. चला पुढचा क्वेश्चन घेऊया मित्रांनो. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा ही तेलंगणा राज्याशी सर्वात कमी लागून आहे. बघा एसटीआय मुख्य परीक्षा 2018 आलेला प्रश्न आहे की तेलंगणाला सर्वात कमी सीमा लागलेला जिल्हा कोणता आहे. बघा मग मी तुम्हाला एक डायग्राम दाखवतो जे तुम्हाला कामा येईल. बघा कामा येईल, मी याच्यामध्ये ट्रिक्स पण सांगतो. आता लक्ष द्या मित्रांनो, अतिशय सोपं आहे. तुम्ही बघाल नांदेड, तर नांदेडची सीमा खूप जास्त आहे, मोठ्या प्रमाणात एवढी तेलंगणाला लागली. नांदेडची सर्वात जास्त सीमा तेलंगणाला लागली. आता सर्वात कमी नाही विचारले मित्रांनो, सर्वात जास्त विचारले. सर्वात जास्त विचारली असते तर तुम्ही नांदेड लिहिलं असतं. गडचिरोलीची पण मोठ्या प्रमाणात लागली, चंद्रपूरची पण मोठ्या प्रमाणात लागली. सर्वात कमीची सीमा लागली मित्रांनो ती यवतमाळची लागली. कोणाची लागलेली आहे, यवतमाळची लागलेली आहे. सर्वात जास्त कोणाची लागलेली आहे, नांदेडची लागलेली आहे. कोणाची लागलेली आहे, नांदेडची लागलेली आहे. आता मी 4 जिल्ह्यांच्या सीमा लिहून देतो. सर्व 5 प्रत्येक जिल्ह्याच्या सीमा लिहून देण्याचा प्रयत्न करतो. सर्वात जास्त कोणाला लागले, सर्वात कमी कोणाला लागले, ट्रिक्स पण सांगण्याचा काय करतो मित्रांनो, प्रयत्न करतो. ट्रिक्स पण सांगण्याचा काय करतो, प्रयत्न करतो. चालायचं पुढे. आता मग याचं उत्तर तुम्हाला कळालं. या प्रश्नाचं उत्तर तुमचं इझिली आलं. कोणत्या जिल्ह्याची सीमा सर्वात जास्त लागलेली आहे, मग यवतमाळची सीमा सर्वात कमी लागलेली आहे. सर्वात जास्त लागली असेल तर ती नांदेडची होती. कोणाची होती, सर्वात जास्त नांदेडची होती. सर्वात कमी कोणाची होती, ती यवतमाळची होती. आता आधी कधी कोणत्या जिल्ह्याच्या सीमा आहेत ते पण विचारतात. सो मी एकदम रोमॅन्टिक पद्धतीने सांगतो, लक्ष देणार, अतिशय रोमॅन्टिक पद्धतीने सांगतो. तुम्हाला वरती मध्ये इथं गुजरात दिसतंय मित्रांनो, ट्रिक्स मध्ये बघा इथं गुजरात दिसतंय. गुजरात आता मी काही पाठ करण्याची गरज नाही, कारण की मी त्या बाउंड्रीला लागून असल्यामुळे तिकडं जिल्हे माझे ऑटोमॅटिकली काय राहतात, लक्षात राहतात. आता गुजरातला कोणकोणत्या जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत, आपल्या महाराष्ट्रातल्या कोणकोणत्या जिल्ह्यांच्या सीमा गुजरातला लागलेल्या आहेत. मग कोणकोणत्या जिल्हा आहे मित्रांनो, पालघर एक जिल्हा आहे, नाशिक एक जिल्हा आहे, धुळा एक जिल्हा आहे आणि नंदुरबार एक जिल्हा आहे. अशा 4 जिल्ह्यांच्या सीमा कोणाला लागल्यात, गुजरातला लागलेल्या आहेत. कोणाला लागलेत,
नंदू नाप असं पण लक्षात ठेवू शकता तुम्ही. काय लक्षात ठेवू शकतात, मी पाठ नाही केलेली, ही बनवलेली पण नाहीये. नंदू नाप, नंदू नाप लक्षात ठेवू शकता तुम्ही. नंदू नाप हे एकदम सोपं आहे, एकदम सोपं आहे. आता याच्यामध्ये सर्वात जास्त सीमा जी कोणाला लागली आहे, आता तुम्ही बघा, तर सर्वात जास्त सीमा गुजरातची लागलेली आहे मित्रांनो, ती नंदुरबारची लागली आहे. गुजरातची गोष्ट करतोय मी, कोणाची गोष्ट करतोय, गुजरातला लागलेल्या जिल्ह्यांची सीमा जास्तचा विचार केला तर ती लागली मित्रांनो नंदुरबारची. कोणाची लागली आहे, नंदुरबारची. सर्वात जास्त कोणाची लागली मित्रांनो, नंदुरबारची सीमा. तुम्ही बघाल, मी ते तुमचा थोडासा कलर बदलून घेतो. बघा, नंदुरबारची सीमा खूप लागलेली आहे सर्वात जास्त. आणि सर्वात कमी विचारणार ती धुळ्याची लागली मित्रांनो. कोणाची लागली, धुळ्याची लागली. इथून पण एक प्रश्न डिझाईन होऊ शकतो. सो हा एक टॉपिक तुमचा क्लिअर लागला. नंदू पान, नंदू पान लक्षात ठेवू शकतात. गुजरात बरोबर काय आहे, नंदू पान. आता सर्वात जे टफ आहे, डिफिकल्ट जे आहे ते मित्रांनो मध्य प्रदेश. कारण की महाराष्ट्राला सर्वात जास्त सीमा लागली मध्य प्रदेशला. बरोबर आहे, कोणाला लागलेली आहे, मध्य प्रदेश बरोबर. महाराष्ट्राने आपली सर्वात जास्त सीमा काय केलेली आहे, शेअर केलेली आहे. मग महाराष्ट्राने नंदुरबार बरोबर, मध्य प्रदेश बरोबर कोणकोणत्या जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत हे जर बघायचं असेल तर इकडे नंदुरबार आहे मित्रांनो, दिसतंय तुम्हाला, नंदुरबार आहे. त्याच्यानंतर धुळा आहे, जळगाव आहे, बुलढाणा आहे, अमरावती आहे, नागपूर आहे, भंडारा आहे आणि गोंदिया आहे. मग हे लक्षात कसं लक्षात ठेवायचं, हा पण एक मोठा प्रश्न आहे. नंदू, जम्बू, आन, भंडारा आणि गोंदियाला मी कसं लक्षात ठेवतो, अतिशय सोप्या पद्धतीने लक्षात ठेवतो. मी एक ट्रिक्स लिहितो मित्रांनो. नंदू, जम्बू, आन, भंडाऱ्याहून गोंदियाला. कुठून आण मित्रांनो, भंडाऱ्याहून गोंदियाला लिहून टाकायची. गोंदियाला ट्रिक्स मी सरळ लिहायची होती, पण जागा नसल्यामुळे ती मी आडवी लिहिली. नंदू, जम्बू, आन, भंडाऱ्याहून गोंदियाला. परत एकदा व्यवस्थित लिहून देतो. बघा मित्रांनो, इथे लिहून देतो. नंदू अशी आडवी लिहितो मित्रांनो मी. नंदू, जम्बू, नंदू बरोबर आहे, जम्बू, जम्बू, आन, भंडाऱ्याहून गोंदियाला ट्रिक्स पाठ पाहिजे. गोंदियाला काय पाहिजे मित्रांनो, ट्रिक्स पाठ पाहिजे तुमची. नंदू, जम्बू, आन, भंडाऱ्याहून गोंदियाला. मग बघा, एवढ्या जिल्ह्यांच्या सीमा मध्य प्रदेश बरोबर लागलेल्या आहेत. कोणाबरोबर लागलेल्या आहेत, मध्य प्रदेश बरोबर लागलेल्या आहेत. एवढ्या जास्त सीमा कोणाबरोबर लागल्यात, मध्य प्रदेश बरोबर लागलेल्या आहेत. मग विचार करा मित्रांनो, न म्हणजे नंदुरबार. पहिला जिल्हा कोणता आहे तुमचा, नंदुरबार जिल्ह्याची सीमा लागली, इथं लिहिण्याची गरज नाही. हा दू म्हणजे काय मित्रांनो, दुसरी सीमा धुळ्याची लागलेली आहे. तिसरं ज म्हणजे काय मित्रांनो, जळगावची सीमा लागलेली आहे. क्रम सांगतोय मी. ब म्हणजे काय मित्रांनो, बुलढाण्याची सीमा लागलेली आहे. कोणाची सीमा लागली, बुलढाण्याची सीमा लागली. आ म्हणजे काय मित्रांनो, अमरावतीची सीमा लागली. कोणाची सीमा लागली, अमरावतीची. न म्हणजे काय, पुन्हा नागपूरची सीमा लागली. भंडाऱ्याहून म्हणजे भंडाऱ्याची सीमा लागली. आणि गोंदिया म्हणजे गोंदियाची सीमा लागली. एवढ्या सीमा मध्य प्रदेश बरोबर महाराष्ट्राने काय केले, एवढ्या जिल्ह्यांच्या सीमा मध्य प्रदेश बरोबर महाराष्ट्राने काय केलेल्या आहेत, शेअर केलेले आहेत. सो ट्रिक समजली मित्रांनो तुम्हाला, ट्रिक समजली. नंदू, जम्बुआन, भंडाऱ्याहून गोंदियाला. नंदू, जम्बुआन, भंडाऱ्याहून गोंदियाला. इथपर्यंतच डोक्यात आलं, लक्षात आलं. मला काय म्हणायचंय, आता सर्वात जास्त जर तुम्ही बघाल तर सर्वात जास्त, मी हे रफ करतो, सर्वात जास्त सीमा मध्य प्रदेश बरोबर कोणत्या जिल्ह्याची लागली असेल असं विचारलं. परत एकदा सांगतो, मध्य प्रदेश बरोबर कोणत्या जिल्ह्याची सर्वात जास्त सीमा असेल, एमपी बरोबर सर्वात जास्त, तर ती आहे मित्रांनो अमरावती. सर्वात जास्त कोणाची मित्रांनो, अमरावती सर्वात जास्त कोणाची मित्रांनो, अमरावती. बघा, अमरावतीची सीमा तुम्ही बघाल इथून इथपर्यंत लागलेली आहे. आणि त्याच्या बाजूची बुलढाणा सर्वात कमी आहे मित्रांनो. बुलढाणा काय, सर्वात कमी आहे. बुलढाणा काय, सर्वात कमी आहे. प्रश्न समजतोय काय येतोय, यवतमाळचा, तेलंगणाचा विचारला होता, कदाचित मध्य प्रदेशचा, पण या 3 पद्धतीने प्रश्न विचारला जातो. कोणत्या जिल्ह्याची सीमा मध्य प्रदेश बरोबर लागली, सर्वात जास्त सीमा कोणत्या जिल्ह्याची मध्य प्रदेश बरोबर लागली, आणि सर्वात कमी सीमा मध्य प्रदेश बरोबर कोणत्या जिल्ह्याची कोण सांगितली, नंदू, जम्बुआन, भंडाऱ्याहून गोंदियाला. नंदू, जम्बुआन, भंडाऱ्याहून गोंदियाला. ट्रिक्स लगेच लिहून टाकायची आहे. व्हिडिओ 2दा-3दा रिपीट करा. ट्रिक्स लिहून घेण्याचा काय करणार मित्रांनो, प्रयत्न करणार आहात. समजलं मला, चालायचं पुढे. आता आपण बघा, गुजरात बघितला, मध्य प्रदेश बघितला. आता आपण छत्तीसगडकडे जाणार आहोत मित्रांनो. कोणाकडे जाणार आहोत, छत्तीसगडकडे जाणार आहोत. छत्तीसगड बरोबर 2 जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत. 2 जिल्ह्यांच्या काय लागलेल्या आहेत, सीमा लागल्यात. गोग, छत्तीसगड. काय लक्षात ठेवतो मी, गोग, छत्तीसगड. बरोबर आहे, काय लक्षात ठेवायचं, गोग छत्तीसगड. बरोबर आहे, गोग छत्तीसगड. मध्य प्रदेश बरोबर किती जिल्ह्यांच्या लागल्यात, 2 जिल्ह्यांच्या लागल्यात. गोग, छत्तीसगड. गो म्हणजे गोंदिया आणि ग म्हणजे गडचिरोली. गो म्हणजे गोंदिया आणि ग म्हणजे काय, गडचिरोली. अशा 2 जिल्ह्यांच्या सीमा लागल्यात. मग विचारण्याची प्रश्न जरूरत नाही. सर्वात जास्त गोंदिया आहे, सर्वात कमी गडचिरोली आहे. क्लिअर आहे, सर्वात जास्त गोंदिया आहे, खालून सर्वात वरती सर्वात जास्त आहे, खाली कमी आहे. सॉरी,
गडचिरोलीची जास्त आहे, गोंदियाची कमी आहे. गडचिरोलीची जास्त आहे. क्रम तर तुम्हाला याचा येणार नाही, याचा क्रम तुम्हाला जनरली येणार नाही, पण जास्त सीमा कोणत्या जिल्ह्याची लागली आहे तर गडचिरोलीची सर्वात जास्त लागली आहे, आणि कमी विचारली असेल तर गोंदियाची आहे. समजतं मला काय म्हणायचंय? ट्रिक्स कळाली. गोग छत्तीसगड, गोग छत्तीसगड. आता याच्यामध्ये अजून एक महत्वाचा पॉईंट लिहून देतो, इथं लक्षात ठेवण्यासारखं आहे. ह्या सीमेवर एक्झॅक्टली नॅशनल हायवे क्रमांक 6 गेलेला आहे. बघा तुम्हाला हे जे लिहितंय ना, महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या सीमेवर खालीलपैकी कोणता हायवे गेलेला आहे, पुन्हा पुन्हा विचारतात. तो नॅशनल हायवे क्रमांक 6 गेलेला आहे. महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या सीमेवर कोणता हायवे गेलेला आहे? नॅशनल हायवे क्रमांक 6 गेलेला आहे. क्लिअर आहे मित्रांनो? 6 गेलेला आहे. चालायचं पुढे. आता आपण गुजरात संपवला, मध्य प्रदेश संपवला, छत्तीसगड संपवला. आता आपल्याला खाली यायचंय तेलंगणा. कोणत्या जिल्ह्याकडे यायचंय? कोणत्या राज्याकडे यायचंय? तेलंगणा. आता क्वेश्चन आलेला होता बघा, हा क्वेश्चन आला होता तेलंगणा बरोबर, हा क्वेश्चन आलेला होता बरोबर एसटी मुख्य परीक्षेला. आता बघा, आता तेलंगणा बरोबर कोणकोणत्या जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत, कसं लक्षात ठेवायचं? गच येना. मी कसं लक्षात ठेवतो? गच येना. 4 जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत. मी काय लक्षात ठेवतो? गच येना. 4 जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत. गच येना, गच येना. ग म्हणजे काय मित्रांनो? हा गडचिरोली. हा काय? गडचिरोली. च म्हणजे काय? चंद्रपूर. ये म्हणजे काय? यवतमाळ. ना म्हणजे काय? नांदेड. समजते मला काय म्हणायचंय? गच येणार. तेलंगणा बरोबर काय लक्षात ठेवायचंय? ट्रिक्स काय सांगितली मी तुम्हाला? परत प्रत्येकाची ट्रिक सांगतो आहे. बऱ्याच ट्रिक तुम्हाला, हजारो ट्रिक्स सांगेन. ठीक आहे, पेडमध्ये याच्या दुप्पट तिप्पट आहेत. समजते मला काय म्हणायचं? गच येना. काय ट्रिक लक्षात ठेवायचे? गच येना. मग आता हा तर प्रश्न कळाला की तेलंगणा बरोबर कोणकोणत्या जिल्ह्यांच्या सीमा लागल्यात. आता याच्याकडचा दुसरा प्रश्न, सर्वात जास्त सीमा कोणत्या जिल्ह्याची लागली? आता स्पेशल यायला मुख्य परीक्षेला प्रश्न होता बघा, कमी विचारली. कमी कोणाची आहे? यवतमाळची. जास्त कोणाची आहे? नांदेडची. सर्वात जास्त सीमा तेलंगणा बरोबर कोणता जिल्हा शेअर करतो? कोणता जिल्हा शेअर करतो? नांदेड. कोणता जिल्हा शेअर करतो मित्रांनो? नांदेड. सर्वात कमी कोणता शेअर करतो? यवतमाळ. कोणता जिल्हा शेअर करतो? यवतमाळ. समजते मला काय म्हणायचंय? क्लिअर आहे इथपर्यंत? क्लिअर आहे. मग तेलंगणा संपला, गच येना संपला, गच येना संपला. क्लिअर आहे? लाईक शेअर करून द्या. आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर करून द्या मित्रांनो. याचे पेड व्हर्जन्स पण आपल्याकडे उपलब्ध आहेत. अफलातून ट्रिक्स उपलब्ध आहेत पेड व्हर्जन मध्ये पण. ठीक आहे मित्रांनो, नॉर्मल फी मध्ये तुम्हाला पूर्ण कोर्स असे 10-15 हजार क्वेश्चन्स मी डिस्कशन केलेली आहेत. चला मित्रांनो, पुढचा क्वेश्चन. आता कोणाबरोबर जाऊया आपण? कर्नाटककडे जाऊया. कोणाकडे जाऊया? कर्नाटक बरोबर कोणकोणत्या जिल्ह्यांच्या सीमा लागल्यात? परत एकदा जिल्हे बघून घ्या. कोणकोणते आहेत? लातूर आहे, उस्मानाबाद आहे. कोणता आहे मित्रांनो? उस्मानाबाद आहे. त्याच्यानंतर आहे सोलापूर, त्याच्यानंतर आहे सांगली, त्याच्यानंतर आहे कोल्हापूर आणि थोडासा पार्ट आहे सिंधुदुर्गाचा. कोणाचा पार्ट आहे? सिंधुदुर्गाचा. एवढ्या जिल्ह्यांच्या सीमा कोणाबरोबर लागलेल्या आहेत? एवढ्या जिल्ह्यांच्या सीमा कोणाबरोबर लागल्या आहेत मित्रांनो? कोणाबरोबर लागलेल्या आहेत? कोल्हापूर कर्नाटक बरोबर लागलेल्या आहेत. मग मी कसं लक्षात ठेवतो? नाला, उसा, कोसो, दुर्ग. मी काय पाठ केलेला आहे? काय पाठ केलं मित्रांनो? ट्रिक्स बघा काय सांगितले मी? नाला, उसा, कोसो, दुर्ग. नाला, उसा, कोसो, दुर्ग. नाला, उसा, कोसो, दुर्ग. नाला, उसा, कोसो, दुर्ग. ना म्हणजे काय? नांदेड. पहिला जिल्हा कोणता? हे थोडंसं रफ करतो म्हणजे तुमचं इथं कन्फ्युजन दूर होईल. हे रफ करतो म्हणजे तुमचं इथं कन्फ्युजन थोडंसं काय होईल? दूर होईल. ना म्हणजे काय मित्रांनो? पहिला जिल्हा कोणता आहे? नांदेड. बरोबर आहे. नांदेड बघा, इथं पण नांदेडची पण सीमा लागली बघा. नांदेडची पण तेलंगणाला सीमा लागली. बरोबर आहे. नांदेड सर्वात जास्त पहिला आहे नांदेड. ला म्हणजे काय? लातूर. ला म्हणजे काय? लातूर. उ म्हणजे काय? उस्मानाबाद. सा म्हणजे काय? सांगली. सा म्हणजे सांगली. को म्हणजे काय? कोल्हापूर. सो म्हणजे काय? सोलापूर. दुर्ग म्हणजे काय? सिंधुदुर्ग. एवढ्या जिल्ह्यांच्या सीमा कोणाबरोबर लागल्या आहेत मित्रांनो? कोणाबरोबर लागलेल्या आहेत? नालाउसा, कोसोदुर्ग कर्नाटक बरोबर लागलेले आहेत. कोणाबरोबर लागलेत? नालाउसा, कोसोदुर्ग कोणाबरोबर लागलेत? कर्नाटक बरोबर लागलेल्या आहेत. क्लिअर आहे? समजते मला काय म्हणायचं? सोपं एकदम, लक्षात ठेवणं. ट्रिक्स अतिशय सोपी आहे. आता याच्यामध्ये कन्सेप्ट डोक्यात टाका. सर्वात जास्त सीमा कोणत्या जिल्ह्याची लागलेली आहे? सर्वात जास्त सीमा कोणत्या जिल्ह्याची लागलेली आहे? तर सर्वात जास्त सीमा ही कोल्हापूरची लागली. जास्तचा विचार केला, कर्नाटक बरोबर कोणता जिल्हा सर्वात जास्त लागलाय? तर कोल्हापूर. सांगली पण मोठ्या प्रमाणात आहे, पण कोल्हापूर थोडासा फरक आहे. कोल्हापूरची सीमा सर्वात जास्त लागली. आणि कमी विचारली असेल तर सिंधुदुर्गची आहे. कमी कोणाची मित्रांनो? सिंधुदुर्गची सर्वात जास्त कमी सीमा आहे. समजतं मला काय म्हणायचं? नाला, औसा, कोसोदुर्ग. लाईक शेअर करून द्या मित्रांनो. आवडल्यास पेड व्हर्जन करण्यासाठी 1000 रुपयामध्ये मी जवळजवळ 15,000 क्वेश्चन डिस्कशन केलेली आहेत. तेवढी बघितली, त्याच्यावरच्या ट्रिक्स बघितल्या तर तुम्हाला कुठलंही पुस्तक वाचण्याची गरज पडणार नाही. दॅट्स माय गॅरंटी मित्रांनो. ठीक आहे. आणि गोवा बरोबर कोणाची लागलेली आहे? सिंधुदुर्गाची लागली. सांगण्याची गरज नाही. समजलंय? प्रश्न कळाला कसा सोडवला? चलो नाव द नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण टर्न घेऊया मित्रांनो. आता या किल्ल्यांचा उतरता क्रम विचारलाय. कदाचित या किल्ल्यांचा काय विचारलाय? उतरता क्रम आपल्याला काय केलेला आहे? विचारलेला आहे.
बरोबर आहे. आता मला एक गोष्ट समजून सांगा, मला एक गोष्ट समजून सांगा, आपण महाराष्ट्राचे जे शिखरांचा क्रम बघितला असेल तर तुमचा पाठ केला असेल तुम्ही, तर काय ट्रिक सांगितली महाराष्ट्राचे शिखरांचा क्रम लक्षात ठेवण्याची काय ट्रिक सांगितली? कसा मी हसतो, बरोबर आहे की नाही? काय ट्रिक सांगितली? कसा मी हसतो, कसा मी हसतो, बरोबर आहे. क म्हणजे काय? कळसुबाई. क म्हणजे काय? कळसुबाई, कळसुबाई. हा, इथं कुठं कळसुबाई आहे का? नाही. सा म्हणजे काय? साल्हेर, नाशिक जिल्ह्यातील साल्हेर. म्हणजे काय सांगितलेलं आहे? महाबळेश्वर नाही. हा, महाबळेश्वर, महाबळेश्वर, बरोबर आहे. हा, ह म्हणजे हरिश्चंद्र. ह म्हणजे काय? हरिश्चंद्र. स म्हणजे सप्तशृंगी, बरोबर आहे, सप्तशृंगी. आणि तो म्हणजे काय? तोरणा. तोरणमाळ नाही, तोरणा. तर ही किल्ल्यांचा काय? या शिखरांचा क्रम आहे. मग या सर्वांमध्ये काय महत्वाचं आहे? काय महत्वाचं आहे? क महत्वाचं आहे, कारण की साल्हेर 2 नंबरला आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये या चौघांमध्ये सर्वात जास्त क्रम साल्हेरचा असला पाहिजे. सो क पहिला पर्याय असला पाहिजे. क इथं नाहीये सुरुवातीला, क इथं नाहीये, क इथं नाहीये. सो हा तुमचा पर्याय काय बरोबर आहे. सो शिखरांचा क्रम कसा लक्षात ठेवायचा? कसा मी हसतो, कसा मी हसतो. या पद्धतीने तुम्ही काय करू शकतात? लक्षात ठेवू शकतात. कसा मी हसतो. चालायचं मित्रांनो पुढे, चालायचं पुढे. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. ओके, नाव द नेक्स्ट क्वेश्चन. बघा, ट्रिक समजली कशी सोडवली. आता जोड्या लावायच्या आहेत. तालुका. आता तुम्हाला जनरली काय करायचं? रोज या 8 दिवसात एकदा प्रत्येक तालुका, कोणत्या जिल्ह्यात कोणता तालुका आहे, कोणत्या जिल्ह्यात कोणता तालुका एकदा तरी वाचला गेला पाहिजे. कोणत्या जिल्ह्यात कोणता तालुका आहे एकदा तरी काय केलं गेलं पाहिजे मित्रांनो? वाचलं गेलं पाहिजे. सोलापूरमध्ये बघाल तर माळशिरस तालुका आहे. कोणता तालुका आहे मित्रांनो? माळशिरस तालुका आहे. तुम्ही लातूरमध्ये बघाल तर गेवराई आहे. लातूरमध्ये काय मित्रांनो? गेवराई आहे. त्याच्यानंतर तुम्ही जालनामध्ये बघाल तर मठा तालुका आहे. आणि बीड मध्ये बघाल तर शिरूर अनंतपाळ तालुका आहे. 4 तालुके असा क्रम लावू शकतात. हा प्रश्न पुन्हा पुन्हा येतो सर, याच्यासाठी काही ट्रिक्स नाहीये. तर आठवड्यातनं एक दिवस काय करायचे? प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोणकोणते तालुके आहेत ते एकदा काय करायचे? वाचायचे आहेत. समजतंय? फास्ट होत असेल, कमी होत असेल तर मला कमेंट करून सांगणार आहात. लाईक शेअर करा मित्रांनो एकदा. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन घेऊया. कोल्हापूर आणि कुडाळ 37 नंबरचा क्वेश्चन आहे. कोल्हापूर आणि कुडाळ मध्ये कोणता घाट आहे? घाटांवरती बऱ्याचदा प्रश्न येतात. मी जवळजवळ 40 घाट कव्हर केलेत मित्रांनो. कोणते किती घाट कव्हर केलेले? 40 घाट केलेले आहेत. परत एकदा मी काही महत्वाचे घाट कव्हर करून देतो, तुम्ही लक्षात ठेवू शकतात. सर्वात काय करू शकतात? लक्षात ठेवू शकतात. बघा मित्रांनो, आता घाटांचा क्रम पण विचारतात उत्तरेकडून दक्षिणेकडे, त्याच्यासाठी पण मी तुम्हाला ट्रिक सांगतो. सो डोंट वरी, घाटांचा पण ट्रिक सांगतो. पण जनरली तुम्ही काय करायचं आहे? की डायग्राम थ्रू मॅपने विचार करण्याचा प्रयत्न करा. आता कोल्हापूर कुडाळ मध्ये तुम्ही बघाल तर हनुमंते घाट आहे. कोणता घाट आहे मित्रांनो? हनुमंते घाट आहे. कोणता घाट आहे? हनुमंते घाट आहे. एकदम सोपं होतं हे. मी तुम्हाला काही महत्वाचे घाट सांगतो, त्याच्याकडे कॉन्सन्ट्रेशन ठेवणार आहात. आता बघा, ही डायग्राम मोबाईल वरती व्यवस्थित दिसत असेल तर सांगा मला. याची पीडीएफ पण आपल्या टेलिग्राम चॅनलला पण आहे आणि ऍप्लिकेशनला पण टाकलेली आहे. ही पीडीएफ तुम्हाला महत्वाची आहे. याच्यामध्ये मी महत्वाचे घाट आहेत, पण याच्या पलीकडे पण घाट मी कव्हर केलेले आहेत. उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम सुद्धा कव्हर केलेला आहे. आता याच्यामध्ये एक महत्वाचं आहे मित्रांनो, तुम्ही इंदोरहून जेव्हा जळगावला येतात तर पालघाट आहे मित्रांनो. कोणता घाट आहे? उत्तरेचा, विदर्भाचा सर्वात उत्तरेचा घाट लक्षात घ्यायचा. विदर्भाचा म्हणण्यापेक्षा उत्तर महाराष्ट्राचा पालघाट. पालघाटाला समांतर एक. परत तुम्ही बघाल तर नंदुरबारहून नाशिकहून नवापूरला जाताना इथे घाट लागतो. मला कमेंट करून सांगणार आहात. महाराष्ट्राच्या बाहेर आहे. ठीक आहे, तर पहिला इंदोरहून पालघाट लक्षात ठेवायचा. इंदोरहून तुम्ही जळगावला जेव्हा येतात तेव्हा पालघाट लागतो. पालघाट अजून एक घाट आहे मित्रांनो दक्षिण भारतामध्ये, त्याच्या पण आपण शिकू. पालघाट पण आहे हिमालयामध्ये एक. हिमालयामध्ये पालघाट, पालनॉड पण आहे. पण काय आहे हिमालयामध्ये काय लागली? पालनॉड पण आहे. भारताच्या भूगोलामध्ये शिकू. म्हणजे पाल हा शब्द 3 जागेवर तुम्हाला वापरण्यास मिळेल. त्याच्यानंतर खाली थोडंसं येणार मित्रांनो, धुळ्याहून तुम्ही नाशिकमध्ये. तुम्हाला अजून एक कन्सेप्ट सांगतो. तुम्हाला एक घाटांचा क्रम कोणते विचारतात माहितीये का? घाटांचा क्रम कोणता विचारतात माहितीये का? जनरली कोकणातला उत्तरेकडून दक्षिणेकडे किंवा दक्षिणेकडून उत्तरेकडे. विदर्भातला किंवा महाराष्ट्रातला क्रम विचारत नाही. कुठला विचारतात? कोकणातला विचारतात. तुम्ही कोकणातली ट्रिक्स पण बनवली आहे. काही आता सांगतो, काही तुम्हाला याच्यामध्ये सापडतील, पेडमध्ये सापडतील किंवा अदर व्हिडिओमध्ये पण सापडतील. ओके, कोकणातली ट्रिक्स लक्षात ठेवायची, सांगतो काय करायचंय. ओके, चला. तर धुळ्याहून तुम्ही जेव्हा नाशिक येतात तर लळिंग घाट लागतो मित्रांनो. कोणता घाट लागतो? लळिंग हा एक लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, कोणता घाट लागतो मित्रांनो? लळिंग घाट लागतो. त्याच्यानंतर तुम्ही बघाल तर बघा, नाशिकहून तुम्ही मुंबई जाणार तर थळघाट लागतो. कसारा घाट लागतो मित्रांनो. कोणता घाट लागतो? थळघाट लागतो. नाशिकहून तुम्ही जेव्हा पुण्याला जाणार, इथं पुणे आहे मित्रांनो दिलेलं. नाशिकहून तुम्ही जेव्हा पुण्याला जाणार तर संगमनेरच्या पुढे
तर चंदनापुरी लागतो मित्रांनो, चंदनापुरी घाट लागतो. कोणता घाट लागतो? चंदनापुरी लागतो. अहमदनगरमध्ये पाथर्डी तालुका आहे मित्रांनो. पाथर्डी पासून जर तुम्ही अहमदनगरमध्ये आला तर करंजी घाट लागतो. कोणता घाट लागतो मित्रांनो? करंजी लागतो. आणि नगर पासून तुम्ही कल्याणला जाणार तर माळशेज लागतो मित्रांनो. कोणता घाट लागतो? माळशेज लागतो. बरोबर आहे, जुन्नरच्या आसपास माळशेज लागतो मित्रांनो. क्लिअर आहे मित्रांनो? मला काय म्हणायचंय, माळशेज घाट लागतो. ही घाट लक्षात ठेवा. मुंबईहून तुम्ही पुण्याला येणार तर बोरघाट लागतो. काय लागतो? बोरघाट लागतो. महाडून तुम्ही जेव्हा पुण्याला जाणार मित्रांनो, महाडून तुम्हाला काय जाणार, महाडून जेव्हा तुम्ही पुण्याला जाणार तर वरंदा घाट लागतो. कोणता घाट लागतो मित्रांनो? वरंदा घाट लागतो. महाडून पुण्याहून जर तुम्ही बारामती जाणार तर दिवा घाट लागतो. कोणता घाट लागतो मित्रांनो? दिवा घाट लागतो. आणि पुण्याहून जर तुम्ही सातारा जाणार तर खंबाटकी घाट लागतो. कोणता घाट लागतो? वाई सातारा जाणार तर खंबाटकी घाट लागतो. वाईहून जर महाबळेश्वर जाणार मित्रांनो तर पाचगणी लागतो. पाचगणी घाट लागतो. वाईहून महाबळेश्वरला जाताना पाचगणी घाट लागतो मित्रांनो. कोणता घाट लागतो? पाचगणी घाट लागतो. त्याच्यानंतर चिपळूण तुम्ही कराडला जाणार तर कुंभारली घाट लागतो मित्रांनो. कोणता घाट लागतो? कुंभारली घाट लागतो. कोल्हापूरहून तीन महत्वाचे घाट कव्हर करू शकतात. कोल्हापूरहून तुम्ही जेव्हा रत्नागिरी जातात मित्रांनो तर आंबा घाट लागतो. कोल्हापूरहून कुडाळला जातात तुम्ही हनुमंते घाट लागतो. आताच वरती प्रश्न होता. आणि कोल्हापूरहून तुम्ही जेव्हा सावंतवाडीला जातात याच्यामध्ये सिंधुदुर्गमध्ये तर फोडा घाट लागतो. कोणता घाट लागतो मित्रांनो? फोडा घाट लागतो. आणि सावंतवाडीहून तुम्ही जेव्हा कर्नाटकच्या बेळगाव मध्ये जातात तर आंबोली घाट लागतो मित्रांनो. कोणता घाट लागतो? आंबोली घाट लागतो. सो जनरली तुम्हाला काय करायचंय, मी काय लक्षात ठेवतो, फोडा आंबा कुंभारली बोर. मी असं लक्षात ठेवतो. काय लक्षात ठेवतो मित्रांनो? इथं बघा काय लक्षात ठेवतो, फोडा क्रम लक्षात ठेवा. शेवटची खाली फोडा आंबा कुंभारली फोडा आंबा कुंभारली बोर. ठीक आहे, फोडा आंबा कुंभारली बोर. तर हे तुम्ही थोडस लक्षात ठेवू शकतात. फोडा आंबा कुंभारली बोर. ओके एक सेकंद द्या. फोडा आंबा कुंभारली बोर ही दुसऱ्यासाठी ट्रिक्स आहे, याच्यासाठी आपण वापरत नाही ती. ठीक आहे, ओके. फोडा आंबा कुंभारली बोर. तर तुम्ही काय करू शकता मित्रांनो, तर बघा पहिले आहे कुंभारली घाट. कोणता आहे वरचा? कुंभारली नंतर आंबा नंतर हनुमंते नंतर फोड नंतर आंबोली. कोणते घाट आहेत? आंबोली. याची ट्रिक्स मी वेगळी बनवलेली आहे, त्या व्हिडिओमध्ये तुम्ही कव्हर करू शकतात. पण ही महत्वाची घाट इथे दिलेली आहेत. ही महत्वाची घाट दिली. पुढे पण रोमॅन्टिक क्वेश्चन घेतोय आपण, अतिशय प्रॉपर क्वेश्चन घेतोय. तर फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक शेअर करून द्या मित्रांनो. चला पुढे जाऊया. पुढचा क्वेश्चन घेऊया. मानवत. आता किती नंबरचा क्वेश्चन आहे? 38 नंबरचा क्वेश्चन आहे बघा. मानवत, सेलू, पूर्णा, टिंबटिंब हे परभणी जिल्ह्यातील तालुके आहेत. आता इथं सोनपेठ तालुका पाहिजे मित्रांनो. बघा जे तुम्हाला एक सांगायचा उद्देश काय की 8 दिवसात नाही एकदा महाराष्ट्रात हे सर्व तालुके वाचूनच काढले पाहिजे. एसटीआय मुख्य परीक्षा 2018 प्रश्न आहे. 8 दिवसात एकदा कोणत्या जिल्ह्यामध्ये किती तालुके आहेत एकदा वाचून गेलं पाहिजे. ठीक आहे, 8 दिवसात एकदा करा. रोज किंवा काही करण्याची गरज नाही. पुन्हा पुढचा क्वेश्चन घेऊया. महाराष्ट्रातील घाटांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम बघायचा आहे. म्हणजे खालून वरती जायचंय मित्रांनो. कुठे जायचंय? खालून कुठे जायचंय? वरती जायचं आहे. मग मी तुम्हाला आधीच सांगितलंय खालून वरती जायचंय. तर सर्वात खालचा घाट मी तुम्हाला सांगितलाय कोणता आहे मित्रांनो? आंबोली घाट आहे. सर्वात खाली कोणता आहे? आंबोली नंतर फोडा नंतर हनुमंते आणि आंबा. बरोबर आहे. आंबोली सर्वात खाली बघा मित्रांनो. आंबोली सर्वात खाली बघा. मी तुमच्यासाठी सांगतोय आंबोली सर्वात खाली आहे. दक्षिणेकडून म्हणजे सुरुवात आंबोली पासून झाली पाहिजे. आंबोली नसेल तर बघा आंबोली नसेल. एक सेकंद. दक्षिणेकडून उत्तरेकडे म्हणजे खालून वरती जायचंय आपल्याला. खालून वरती जायचंय. खालून काय करायचंय? वरती जायचंय. आंबोलीने फोडा नंतर आंबा. फोडा आंबा. आता फोडा आणि आंबा. आता बघा मग मला एक सांगा, फोडा आणि आंबा कुठे आहे बरं? फोडा आंबा कुठे आहे बरं? बघा दिसतंय पहिले शेवटी खाली दक्षिणेला फोडाच्या वरती काय आहे? आंबा. फोडाच्या वरती काय आहे? आंबा. मग कुंभारली मग काय आहे? बोर. मग काय आहे? कुंभारली आणि काय आहे? बोर. फोडा आंबा कुंभारली बोर. फोडा आंबा कुंभारली बोर. असं दक्षिणेकडून खाली तुम्ही क्रम लक्षात ठेवू शकता. दक्षिणेकडून खाली. मी तुम्हाला याच्यावर सेपरेट व्हिडिओ बनवून देईल. पण तुम्हाला ही डायग्राम पण परीक्षेच्या दृष्टिकोनातून IMP आहे. खालचे 2 गती डायग्राम व्यवस्थित काय करायचे आहेत या घाटाची बघून टाकायची आहे. घाटाची डायग्राम काय करायची? बघून टाकायची आहे. चालायचं बघा. आंबोली, फोडा, हनुमंते, आंबा, कुंभारली. ही 4 घाट महत्वाचे. ही पुन्हा काय केली जातात? विचारली जातात. ओके चलो नाव द नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण. बघा आता काय करायचंय? कोणत्या 2 शहरांना जोडतो याच्यात जोड्या लावायच्या आहेत. काय लावायचे? हनुमंते घाट आता शिकलोत आपण. काय शिकलोत मित्रांनो? हनुमंते घाट वरती. हनुमंते घाट सेम क्वेश्चन आहे का दुसरा? मला बघू द्या. ओके चला काय हरकत नाही. हनुमंते घाट जो आता शिकलोय मित्रांनो, कुठे शिकलोय? कोल्हापूर पासून कुठे जातात आपण? कोल्हापूर पासून कुठे काय लागतो? हनुमंते घाट लागतो. खंबाटकी घाट आता शिकलोय मित्रांनो आपण. खंबाटकी घाट कुठे शिकलोय? बघा हनुमंते एक क्लिअर आहे इथपर्यंत हनुमंते घाट. त्याच्यानंतर आपण काय शिकलोय मित्रांनो?
खंबाटकी पुणे सातारा, खंबाटकी पुढे मित्रांनो पुणे सातारा, बरोबर आहे. माळशेज आहेत ठाणे नगर, माळशेज काय आहे ठाणे नगर, आणि आंबेनळी काय मित्रांनो महाड महाबळेश्वर, महाडहून महाबळेश्वरला जाताना. सो ही घाट पुन्हा 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 करायची. 1/7/2018चा प्रश्न आहे, ठीक आहे. तर पुन्हा पुन्हा तुम्ही काय केली गेली गेली पाहिजे. चालायचं मित्रांनो पुढे 40 नंबरचा क्वेश्चन डिस्कस करत होतो आपण. पुढे जाऊया मित्रांनो, आपण पुढे जाऊया आता. ओके चला, मी हे रफ करतो. काही डाऊट काही शंका असतील तर विचारा. यवतमाळ जिल्ह्याच्या पूर्वेस कोणते जिल्हे आहेत? आता तुमचे हा यवतमाळ जिल्ह्याचा नकाशा तुमचा जनरली असला पाहिजे. यवतमाळ तुमचा कुठे बघा, यवतमाळच्या पूर्वेला म्हणजे इकडं वर्धा, चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, गडचिरोली आणि भंडारा याच्या पूर्वेला आहेत. इकडे काय मित्रांनो पूर्वेला आहेत. तर हे तुम्ही लक्षात ठेवू शकतात. लक्षात ठेवण्याची गरज नाही. मॅप तुमच्या डोक्यात राहायला पाहिजे. मॅप तुमच्या काय राहायला पाहिजे, डोक्यात राहायला पाहिजे. या क्वेश्चन साठी काय लक्षात राहायला पाहिजे, मॅप डोक्यात राहायला पाहिजे. पुढचा क्वेश्चन घेऊया. बघा, खालील जिल्ह्याच्या भौगोलिक क्षेत्राचा विचार करून लहान मोठा क्रम योग्य तो ठरवा. सर्वात लहानापासून कुठे जायचंय, मोठ्यापर्यंत जायचंय. लहानापासून मोठ्यापर्यंत जायचंय. आता तुम्हाला सर्वांना एक ट्रिक्स माहिती आहे. मोठ्या जिल्ह्यांची ट्रिक्स मी तुम्हाला सांगितली. मोठ्या जिल्ह्यांची ट्रिक्स सांगितली, लहान यांची पण सांगतो. मोठ्या जिल्ह्यांची ट्रिक्स काय सांगितली, पहिले 5 मोठे कसे लक्षात ठेवायचे, आपण SG, मी काय लक्षात ठेवतो, आपण SG 5 मोठी 5 लक्षात ठेवतो. आ म्हणजे अहमदनगर, आ म्हणजे काय अहमदनगर, प म्हणजे पुणा, दुसरा सर्वात मोठा काय पुणा, न म्हणजे तिसरा कोण नाशिक, चौथा, स म्हणजे काय, एस म्हणजे काय सोलापूर, आणि जी म्हणजे काय गडचिरोली, ही 5 मोठ्या जिल्ह्यांचा क्रम लक्षात ठेवला मित्रांनो. ठीक आहे, 5 मोठ्या जिल्ह्यांचा काय लक्षात ठेवला, क्रम लक्षात ठेवला. आता मला एक सांगा, लहान जिल्ह्यांचा क्रम लक्षात ठेवायचा. आपल्याला काय लक्षात ठेवायचा आहे, लहान जिल्ह्यांचा क्रम काय करायचा आहे, लक्षात ठेवायचा. मग मला एक सांगा, आता लहान जिल्ह्यांचा क्रम कसा लक्षात ठेवू शकता तुम्ही, तर लहान जिल्ह्यांसाठी पण एक ट्रिक्स आहे मित्रांनो. ट्रिक्स सांगतो इथं. आता लहान जिल्ह्यांची ट्रिक्स घ्या. कोणाची ट्रिक्स घ्यायची, आता लहान जिल्ह्यांची काय करायची ट्रिक्स घ्यायची, लक्ष देणार आहात काय. शहराहून उपनगरला जाताना भाडे हिंगोली, शहराहून उपनगर, शहर उपनगर भाडे हिंगोली. मी काय लक्षात ठेवतो, शहर उपनगर, शहराहून उपनगरला जाताना भाडे हिंगोली. मी काय लक्षात ठेवतो, भाडे हिंगोली. ही ट्रिक्स लक्षात ठेवायची तुम्ही. ही ट्रिक्स लक्षात ठेवायची. शहराहून उपनगरला जाताना भाडे हिंगोली, सर्वात लहानांचा क्रम सांगतोय. शहराहून उपनगरला जाताना भाडे हिंगोली, ठीक आहे. म्हणजे सर्वात लहान आहे शहर म्हणजे मुंबई शहर. कोणतं आहे मित्रांनो, मुंबई शहर, बरोबर आहे. त्याच्यानंतर मुंबई उपनगर, बरोबर आहे. बा म्हणजे भंडारा, कोणतं मित्रांनो, ब म्हणजे काय भंडारा, भंडारा, ठीक आहे मित्रांनो. ही ट्रिक्स माझ्या कधी लक्षात नाही राहत, कारण की खूप हजारापेक्षा जास्त ट्रिक्स आहेत मी बनवलेल्या. ठाम म्हणजे काय मित्रांनो, ठाणे, आणि हिंगोली काय मित्रांनो, हिंगोली. लक्षात आलं मला काय म्हणायचंय, म्हणजेच हिंगोली 5वा सर्वात लहान जिल्हा आहे. मग सुरुवातीलाच क्षेत्रफळाचा विचारानं क्रम लहानापासून मोठ्यापर्यंत जायचंय, म्हणजे सर्वात लहान कोण पाहिजे, हिंगोली पाहिजे. म्हणजे हा पर्याय तुमचा चुकलेला आहे आणि हा पर्याय तुमचा काय झालेला आहे, चुकला आहे. आता गोंदिया मोठा आहे मित्रांनो, गोंदिया कम्पॅरेटिव्हली मोठा आहे सिंधुदुर्गपेक्षा, म्हणून लहान कोणता आहे, सिंधुदुर्ग आहे. सो पर्याय क्रमांक तुमचा काय असला पाहिजे, 1 हा पर्याय क्रमांक बरोबर असला पाहिजे. हे तुमचं उत्तर असलं पाहिजे. मग ट्रिक्स काय लक्षात ठेवायची, शहराहून उपनगरला जाताना भाडे हिंगोली, अक्षराच्या बाबतीत तुम्ही MPSCचा अभ्यास किंवा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताय, छोटे मोठे अक्षर तुम्ही आराम के साथ समजू शकता. शहराहून उपनगरला जाताना भाडे हिंगोली, मुंबई शहर, मुंबई उपनगर, भंडारा, ठाणे, हिंगोली. ही 5चा क्रम तुम्ही काय करायचा आहे, लक्षात ठेवायचा आहे. 5चा क्रम काय करायचा मित्रांनो, लक्षात ठेवायचा आहे. चलायचं मित्रांनो पुढे. पुढचा क्वेश्चन घेऊया आपण. पुढचा क्वेश्चन घेऊया. बघा, महाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणाच्या जोड्या पुन्हा परीक्षेत विचारल्या जातात मित्रांनो. त्याला काही पर्याय नाही, करावे लागणार आहेत. तुम्हाला माहित असेल तर तोरणमाळ जो थंड हवेचा, तोरणमाळ कुठे मित्रांनो, तोरणमाळ कुठे, नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे, बरोबर आहे. तुम्ही माथेरान बघा तर रायगड जिल्ह्यामध्ये, माथेरान कुठे, रायगड जिल्ह्यामध्ये. सर्वात जास्त पाऊस पडण्याचं ठिकाण तुम्हाला माहित असेल आंबोली कुठे आहे मित्रांनो, सिंधुदुर्गमध्ये. आणि चिखलदरा जे आहे ते अमरावतीमध्ये आहे. चिखलदरा कुठे आहे, अमरावतीमध्ये. आता या आंबोलीवरनं लक्षात ठेवायचे, सर्वात जास्त पाऊस पडण्याचं ठिकाण तर तुम्हाला माहिती आहे आंबोली आहे. आंबोली आहे. ठिकाण जर विचारलं, सर्वात जास्त पाऊस, तर सर्वात जास्त पाऊस जो आहे मित्रांनो आंबोलीला आहे, सर्वांना माहित आहे तुम्हाला, बरोबर आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. आणि सर्वात जास्त काळ पाऊस, मी इथे असं काय विचारलं, सर्वात जास्त काळ पाऊस पडण्याचं ठिकाण लक्षात ठेवायचं मित्रांनो. सर्वात जास्त पाऊस पडण्याचं ठिकाण, तर ते आहे मित्रांनो गगनबावडा. काय मित्रांनो, गगन बावडा,
ठीक आहे मित्रांनो, काय आहे सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो? गगनबावड्याला पडतो. सर्वात जास्त काळ मी सांगतोय मी, काय शब्द महत्वाचा आहे? ड्युरेशन. सर्वात जास्त ड्युरेशनचा पाऊस कुठे पडतो? गगनबावड्याला पडतो. महाराष्ट्राची गोष्ट करतोय. भारतामध्ये असे काही ठिकाण आहे ते रोज पाऊस पडतो, त्याचा सोडून द्या. आणि जगामध्ये पण अशी काही ठिकाण आहे तिथे रोज पाऊस पडतो, तो सोडून द्या. महाराष्ट्राचा विचार करतोय. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त काळ पाऊस पडण्याचं ठिकाण कोणते? आपलं गगनबावडा आहे. आणि गगनबावडा कोणत्या जिल्ह्यामध्ये मित्रांनो? तो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. हे थोडंसं पाठ करून टाकायचं आहे. एक्स्ट्रा टॉपिक करायचे. टॅक्स असिस्टंट मुख्य परीक्षेला ही जोड्या लावण्यासाठी आलेला होता. पुन्हा पुन्हा विचारतात मित्रांनो, ह्या जोड्या थंड हवेची ठिकाणं तुमची पाठच असली पाहिजे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? थंड हवेची ठिकाणं पाठ असली पाहिजेत. महत्वाची तरी थंड हवेची ठिकाणं काय असली पाहिजे? पाठ असली पाहिजे. चला मित्रांनो, पुढे जायचं. ट्रिक समजली. सर्वात जास्त पाऊस पडण्याचं ठिकाण कळालं, सर्वात जास्त काळ पाऊस पडण्याचं ठिकाण कळालं तुम्हाला. ठीक आहे. 45 नंबरचा क्वेश्चन आपण कव्हर करत आहोत. पुढचा क्वेश्चन घेऊया मित्रांनो. आता पुढचा क्वेश्चन घेऊया. काय म्हटले? मध्य व दक्षिण सह्याद्री दरम्यान एक खिंड आहे मित्रांनो. सह्याद्रीवर एकच खिंड आहे, महत्वाची मोठी. सह्याद्रीवरती एकच खिंड आहे मित्रांनो, पालघाट खिंड आहे. कोणती खिंड आहे मित्रांनो? पालघाट खिंड आहे. आणि मी चुकीचा नसेल तर तिरुवनंतपुरम ते चेन्नई जाण्याचा रस्ता या पालघाट मधनं आहे. काय मित्रांनो? तिरुवनंतपुरम, केरळमधील तिरुवनंतपुरम. हे इलेक्ट्रॉनिक शहर, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू बनतात. तर चेन्नई, ठीक आहे, चेन्नई जाण्याचं हायवे इथून जातो. कुठून? पालघाट मधनं. पश्चिम घाट बघाल तर तुम्ही एका जागेवर तुटलाय. कोणत्या नावाने तुटलाय? तो पालघाट या नावाने तुटलाय. केरळमध्ये. कुठे तुटलाय मित्रांनो? केरळमध्ये. त्याच्या खाली सह्याद्री आहे, पण त्याला वेगळ्या नावाने ओळखतात. भारताच्या नकाशामध्ये आपण कव्हर करूया. समजते मला काय म्हणायचं? कुंभारली घाट, फोडाघाट, थळघाट यांचा काही संबंध नाहीये. मध्य आणि दक्षिण सह्याद्री मध्ये हा पालघाट आहे मित्रांनो. चला पुढे जाऊया. पुढचा क्वेश्चन घेऊया मित्रांनो. पुढचा क्वेश्चन घेऊया. खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही हे विचारले. चुकीचं विधान ओळखायला लावलंय. काय ओळखायला लावलंय मित्रांनो? चुकीचं विधान ओळखायला लावलंय. सुवर्णदुर्ग सागरी किल्ला आहे, अतिशय बरोबर आहे. कोणत्या जिल्ह्यात आहे मला कमेंट करून सांगणार आहात. कळसुबाईची उंची 1646 आहे, अतिशय बरोबर आहे. कळसुबाई नगर जिल्ह्यामध्ये आहे, बरोबर आहे. नगर जिल्ह्यामध्ये आहे. आणि वैतरणा ही नदी पूर्ववाहिनी आहे. आता वैतरणा पूर्ववाहिनी नाही मित्रांनो, वैतरणा ही पश्चिम वाहिनी आहे. आमच्या नाशिक जिल्ह्याच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात उगम पावते. त्र्यंबकेश्वर आणि तिकडं पालघर यांच्या बाउंड्रीवर, त्र्यंबक आणि पालघरच्या सीमेवर उगम पावते. आपला महाराष्ट्र ऍव्हरेजली असा आहे मित्रांनो, ऍव्हरेजली आपला महाराष्ट्र असा आहे. मी थोडासा महाराष्ट्राचा नकाशा काढून देतो. महाराष्ट्र इथे उगम पावते आणि अरबी समुद्रात मिळते. म्हणजे ती पूर्ववाहिनी नसून तो कोणती आहे? पश्चिम वाहिनी आहे. काय मित्रांनो? पश्चिम वाहिनी आहे. तर क चुकलेला आहे. पर्याय क्रमांक काय बरोबर पाहिजे? 3 हा पर्याय क्रमांक पाहिजे. काय पर्याय क्रमांक पाहिजे? 3. वैतरणा नदी नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातनं आणि पालघर जिल्ह्याच्या सीमेवर उगम पावते आणि पालघर जिल्ह्यामधनं वाहून अरबी समुद्रात मिळते. म्हणजे इथं उगम पावते आणि इथं वरती अरबी समुद्रात मिळते. वैतरणा नदी कोकणातली महत्वाची नदी आहे. वाचाल तुम्ही पुढे. तर मग पश्चिम वाहिनी नदी आहे, त्याच्यामुळे हा पर्याय चुकलेला आहे. हा पर्याय काय झाला मित्रांनो? चुकलेला आहे. पुढचा क्वेश्चन घेऊया मित्रांनो आपण. पुन्हा बघा तालुके दिलेली आहेत तुम्हाला. तालुके पुन्हा 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 करणं काय गरजेचं आहे. आता तुम्ही बघा तर एकदा तालुके थोडेसे लक्षात राहिले तरी तुमचे होणार आहे. आता रायगड जिल्ह्यामध्ये तुम्ही बघाल तर पोलादपूर आहे. रायगड जिल्ह्यामध्ये काय आहे? पोलादपूर महत्वाचं ठिकाण आहे. ठीक आहे. तर ब इज इक्वल टू 1 पाहिजे, सॉरी ब इज इक्वल टू 4 पाहिजे. ब इज इक्वल टू 4 म्हणजे हा पर्याय तुमचा उत्तर काय पाहिजे? बरोबर आहे. तुम्हाला एवढं जरी कळालं तरी भरपूर होतं. एक जरी तालुका तुमचा मॅच झाला तरी काय होतं? भरपूर होतं. पालघरमध्ये मोखाड आहे. पालघरमध्ये काय आहे? मोखाड आहे, बरोबर आहे. येते लक्षात. पालघरमध्ये काय आहे? मोखाड आहे. आणि रत्नागिरीमध्ये बघा तुम्ही, रत्नागिरीमध्ये काय बघाल? लांजा. आणि सिंधुदुर्गमध्ये तुम्ही बघाल तर काय? मालवण. सिंधुदुर्गमध्ये काय आहे? मालवण. तर यासारखे क्वेश्चन तुमचे लक्षात ठेवायचे. तालुके पुन्हा पुन्हा परीक्षेमध्ये काय केले जातात? विचारली जातात. चलो नाव द नेक्स्ट. बघा सातपुडा पर्वत 2 टिंबटिंबमुळे 2 भागात विभागला गेलेला आहे. तिथून रेल्वे पण जाते, रेल्वे ट्रॅक पण आहे आणि तापी पण महाराष्ट्रात येते. मध्य प्रदेशमधनं तापी महाराष्ट्रात येते. त्या खिंडीमधनं तापी महाराष्ट्रात येते. ती खिंड म्हणजे बरानपूरची खिंड. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर आहे. महाराष्ट्र आणि एमपीच्या सीमेवर कोणती खिंड आहे? सातपुडा पर्वतामध्ये बरानपूर खिंड आहे. त्या बरानपूर खिंडीमधनं रेल्वे ट्रॅक पण जातो. मध्य प्रदेशला जाण्यासाठी मनमाड इंदोर पाहिलं असेल तर तिकडं रेल्वे ट्रॅक पण जातो आणि बरानपूर खिंड मधनं तापी नदी सुद्धा महाराष्ट्रात प्रवेश करते. ठीक आहे. बरानपूर खिंड जवळून क्लिअर आहे. क्लिअर आहे जळगाव जिल्ह्यामध्ये. ठीक आहे. जळगाव आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर आहे. चला चालायचं पुढे. पुढचा क्वेश्चन घेऊया. ओके नाव द नेक्स्ट. बघा काय म्हटलेलं आहे. महाराष्ट्रातील शिखरांची यादी दिली आहे, त्याच्यापैकी चढता क्रम लावायचा आहे. काय लावायचा आहे? चढता क्रम. आता मी तुम्हाला चढता क्रम सांगितला. कसा मी हसतो म्हणजे पहिले कळसुबाई पाहिजे आणि दुसरा साल्हेर पाहिजे. हे तर कन्फर्म आहे. कसा मी हसतो. पहिले कळसुबाई. चढता क्रम लावायचा आहे.
बरोबर आहे. म्हणजे शेवटी कळसुबाई त्याच्या अलीकडे चालले. चढता म्हणजे सर्वात कमी वाला आधी आणि सर्वात जास्त वाला वरती चढता क्रम लावायचा आहे. कमी उंचीकडून जास्त उंचीकडे बरोबर आहे. मग सर्वात शेवटी कळसुबाई पाहिजे आणि कळसुबाईच्या अलीकडे चालले पाहिजे. मग शेवटी कळसुबाई हा बरोबर आहे, शेवटी कळसुबाई हा बरोबर आहे. हे दोन पर्याय तुमचे काय झाले, चुकले. पण कळसुबाईच्या पलीकडे साल्लेर पाहिजे. कळसुबाईच्या पलीकडे त्र्यंबकेश्वर दिला आणि ह्या कळसुबाईच्या पलीकडे साल्लेर दिलाय. म्हणजेच पर्याय क्रमांक तुमचा काय आहे, ब हा पर्याय क्रमांक काय बरोबर आहे. बरोबर आहे. हा पर्याय क्रमांक काय आहे, बरोबर आहे. येते लक्षात मला काय म्हणायचंय, येते मला काय लक्षात आलं, काय मला काय म्हणायचंय. ठीक आहे. त्र्यंबक आणि सप्तशृंगी चालायचं. पहिले सप्तशृंगी आहे बघा, क सामी महाबळेश्वर हरिश्चंद्र सोडून दिला, स वर्ण काय दिला, सप्तशृंगी तोरणा टाकून दिला आणि मग पुढचा त्र्यंबकेश्वर घेतलेला आहे. येथे लक्षात काय करतोय, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2017चा प्रश्न आहे. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन घेऊया आपण. पुढचा क्वेश्चन घेऊया. महाराष्ट्राची किनारपट्टी आयएमपी आणि आयएमपी टॉपिक आहे. बऱ्याच मी जेव्हा वाचलेलं आहे तर काही बऱ्याच तुम्हाला याचं उत्तर जनरली मिळणार नाही. तुम्ही म्हणाल सर कोकण किनारा आहे, सर्वांना माहिती आहे महाराष्ट्राची किनारपट्टी काय म्हणून ओळखली जाते, कोकण किनारपट्टी म्हणून ओळखली जाते. पण इतर राज्यांच्या पण किनारपट्टीला वेगवेगळी नाव आहेत म्हणून तुम्ही आयएमपी सांगतोय, म्हणून तो काय सांगतोय, आयएमपी सांगतो आहे. तर त्याच्यामुळे एवढं थोडंसं लक्षात ठेवायचं. या प्रश्नाचं उत्तर तो तुम्हा सर्वांना उत्तर येणार आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीला काय म्हणतात, कोकण म्हणतात. पण गुजरात, मध्य प्रदेश, त्याच्यानंतर तुम्ही बघाल तर कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, वरती पश्चिम बंगाल पर्यंत आपल्याला नावं आहेत. तर ती काय केली पाहिजे, पाठ केली गेली पाहिजे, लक्षात राहिली पाहिजे. बघा आता महाराष्ट्राचा बेसिक नकाशा आहे. तर महाराष्ट्राची जी किनारपट्टी आहे मित्रांनो, सॉरी पहिले गुजरातची जी किनारपट्टी आहे तिला काठियावाड म्हणतात. काय म्हणतात मित्रांनो, काठियावाड. काय म्हणतात मित्रांनो, गुजरातच्या किनारपट्टीला काय नाव आहे, काठियावाड. काय नाव आहे मित्रांनो, काठियावाड. महाराष्ट्र आणि गोव्याच्या किनारपट्टीला काय नाव आहे मित्रांनो, महाराष्ट्र आणि गोव्याच्या किनारपट्टीला काय नाव आहे, कोकण. सर्वांना माहिती आहे. गोव्याची राज्यभाषा काय, मला कमेंट करून सांगणार आहात. कर्नाटकच्या किनारपट्टीला कन्नड म्हणतात मित्रांनो. कर्नाटकच्या किनारपट्टीला काय नाव आहे, कन्नड. कन्नड. कर्नाटकच्या किनारपट्टीला काय नाव आहे, कन्नड. त्याच्यानंतर हा केरळ आहे. केरळच्या किनारपट्टीला मलबार म्हणतात मित्रांनो. मलबार किनारपट्टी. मलबार किनारपट्टी. कोणती किनारपट्टी मित्रांनो, मलबार. महाराष्ट्र भारतामध्ये न्यूक्लिअर साठी जे लागणारे थेरियम्स आहेत, न्यूक्लिअर पॉवर प्लांट साठी जे थेरियम्स बनतात ते मलबार किनारपट्टीवर सापडतात मित्रांनो. एक प्राचीन स्वातंत्र्यानंतर एक राज्य पण होतं, त्याचा इतिहास आपण नंतरून बघू. त्याच्यानंतर तामिळनाडूची जी किनारपट्टी मित्रांनो तिला कोरोमंडल म्हणतात. काय म्हणतात, कोरोमंडल. कोरोमंडल सिमेंट नाव ऐकलं असेल तुम्ही, कोरोमंडल. कोरोमंडल. ठीक आहे. काय म्हणतात मित्रांनो, कोरोमंडल. तामिळनाडूच्या किनारपट्टीला काय म्हणतात, कोरोमंडल. आणि आज अजून कोरोमंडल जागतिक भूगोल जेव्हा तुम्ही शिकाल त्यावेळेस तुमचं अजून एक लक्षात राहिलं पाहिजे, कोरोमंडल हा शब्द अजून एका किनारपट्टीला आहे जगामध्ये. तुम्हाला माहित असेल की एक प्रसिद्ध क्रिकेट टीम भारतात येते, आयपीएल मध्ये पण ते लोक खेळायला येतात. न्यूझीलंड ऐकलं असेल नाव तुम्ही. न्यूझीलंडची महत्वाची दोन बेट आहेत मित्रांनो, उत्तर न्यूझीलंड, दक्षिण न्यूझीलंड. उत्तर न्यूझीलंड आणि दक्षिण न्यूझीलंड. आणि उत्तर न्यूझीलंड आणि दक्षिण न्यूझीलंडच्या मध्ये जी किनारपट्टी आहे मित्रांनो तिला पण कोरोमंडल म्हणतात. तिला पण काय म्हणतात मित्रांनो, कोरोमंडल म्हणतात. इथे एक चेन्नई एक शहर आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. तामिळनाडूमध्ये काय चेन्नई शहर आहे. आता या किनारपट्टीची सर्व किनारपट्टीची उंची सारखीच नाही. मग कोणत्याही पर्वताची उंची मोजण्यासाठी भारताचा झिरो मॅप म्हणजे झिरो हाईट कुठून घेण्यात आलेली आहे, कोणत्याही पर्वताची उंची कुठून मोजली जाते, जमिनीपासून नाही तर समुद्र किनारपट्टीपासून. माहिती आहे. मग कोणत्या समुद्र किनारपट्टीपासून मोजतात, तर भारताच्या कोणत्याही प्रदेशाची उंची ही चेन्नईच्या समुद्र किनारपट्टीपासून मोजली जाते. कुठून मोजली जाते मित्रांनो, चेन्नईच्या समुद्र किनारपट्टीपासून मोजली जाते. म्हणजे चेन्नईची समुद्र किनारपट्टी 0 मीटर हाईटवर घेतण्यात आलेली आहे. काय घेण्यात आले मित्रांनो, 0 मीटर हाईटवर घेण्यात आलेली. त्याच्यानंतर तुम्ही बघा आंध्र प्रदेश असेल, ओडिसा असेल आणि पश्चिम बंगाल असेल, या तिघ किनारपट्टींना उत्कल तट म्हणतात. काय म्हणतात मित्रांनो, उत्कल तट. तुम्ही जेव्हा जनगण म्हणतात, जनगणमन म्हणतात त्यावेळेस उत्कलबंग नाव ऐकलं असेल तुम्ही. काय नाव ऐकलं असेल, उत्कलबंग नाव ऐकलं असेल. ऍक्च्युली जनगणमन का इंग्रजांनी भारताच्या कोणकोणत्या प्रदेशावर राज्य केलं त्याचं वैशिष्ट्य काय त्याच्यामध्ये दिलेलं होतं. संस्थानांचा समावेश नव्हता, तो भाग नंतरचा इतिहासाचा. पण आंध्र प्रदेश, ओडिसा आणि पश्चिम बंगाल या तिघांच्या किनारपट्टीला काय म्हणतात मित्रांनो, उत्कल तट. काय म्हणतात मित्रांनो, उत्कल तट. मग कोणत्या किनारपट्टीला काय म्हणतात, कोणत्या किनारपट्टीला काय म्हणतात, तुमचं पाठ असलं पाहिजे. काय असलं पाहिजे मित्रांनो, पाठ असलं पाहिजे. समजते मला काय म्हणायचंय. चालायचं पुढे. आवडल्यास लाईक शेअर करा मित्रांनो, आवडल्यास लाईक शेअर करा. याचे पेड व्हिडिओ आपल्याकडे उपलब्ध आहेत. याच्यापेक्षा आपल्याला टेक्स्ट पेड व्हिडिओ मध्ये लाईव्ह मध्ये पण उपलब्ध आहेत. माझ्याशी डिस्कशन करायचं असेल तर कॉल करू शकतात. आता बघा मित्रांनो, धबधबे दिलेले आहेत. काय दिलेले आहेत मित्रांनो, धबधबे दिले सातारा, अहमदनगर, ठाणे, सिंधुदुर्ग. ठीक आहे. आणि आता तुम्हाला याच्यावर एक कन्सेप्ट येऊन जाईल की सिंधुदुर्गामध्ये आंबोली आहे. सिंधुदुर्गामध्ये काय मित्रांनो, 63 नंबरचा क्वेश्चन आंबोली आहे. म्हणजे 4चं उत्तर 3 पाहिजे मित्रांनो. 4चं उत्तर काय पाहिजे, 3 पाहिजे. म्हणजे 4चं उत्तर 3. इथं एक पर्याय आहे, इथं एक पर्याय आहे.
आता तुम्ही बघाल तर ठाणे जिल्ह्यामध्ये बघाल तर चिंचोली धबधबा आहे मित्रांनो. ठाणे जिल्ह्यामध्ये काय आहे? चिंचोली. म्हणजे हा एक धबधबा लक्षात ठेवा. मग क चं उत्तर 2 पाहिजे. क चं उत्तर 2 म्हणजे हा पर्याय तुमचा 2 उत्तरचा पर्याय काय पाहिजे? बरोबर असला पाहिजे. बाकीचे धबधबे आपण एक यादी बनवलेली आहे, ती पण तो पण व्हिडिओ कंटिन्यू बघा. पुढचा क्वेश्चन घेऊया मित्रांनो. पुढचा क्वेश्चन घेऊया. तोरणमाळ हे थंड हवेचं ठिकाण. थंड हवेचे ठिकाण पुन्हा पुन्हा विचारले जातात. तोरणमाळ थंड हवेचं ठिकाण नंदुरबार जिल्ह्यामध्ये सातपुडा पर्वत रांगेवर. कुठे मित्रांनो? सातपुडा पर्वत रांगेवर. बरोबर आहे. थंड हवेचं ठिकाण. चला पुढे जायचं मित्रांनो. पुढे जाऊया. आता बघा थंड हवेच्या ठिकाणाच्या जोड्या लावायच्या मित्रांनो. चुकीची जोडी, योग्य जोडी ओळखायची. थंड हवेच्या ठिकाणाची बरोबर जोडी ओळखायची. ठाण्यामध्ये जव्हार आहे. जुन्या सत्राचा प्रश्न होता तर ठाण्यामध्ये जव्हार होतं. बरोबर आहे. आता पालघरमध्ये आहे का मला कमेंट करून सांगा. अमरावतीमध्ये तोरणमाळ आहे मित्रांनो. अमरावतीमध्ये नाही तोरणमाळ. नंदुरबार मध्ये आहे. कुठे आहे मित्रांनो? नंदुरबार मध्ये. म्हणजे ब पर्याय चुकलेला आहे. औरंगाबाद मध्ये म्हैसमाळ आहे मित्रांनो. औरंगाबाद मध्ये म्हैसमाळ आहे. अतिशय बरोबर आहे. वेरूळ अजिंठ्याच्या वरती. अजिंठ्याच्या आणि वेरूळच्या वरती. आणि कोल्हापूरमध्ये आंबोली आहे. चुकलं मित्रांनो. कोल्हापूरमध्ये आंबोली नाहीये मित्रांनो. आंबोली कुठे आहे? सिंधुदुर्गमध्ये. आंबोली कुठे आहे? सिंधुदुर्गमध्ये आहे. बरोबर आहे. म्हणजेच क ब आणि ड चुकलेला आहे. अ आणि क बरोबर आहे. अ आणि काय बरोबर आहे? क बरोबर आहे. मग अ आणि क बरोबर आहेत. सो ऑप्शन नंबर तुमचा काय बरोबर पाहिजे? हा बरोबर पाहिजे. पर्याय क्रमांक 3 तुमचा काय पाहिजे मित्रांनो? बरोबर पाहिजे. समजते मला काय म्हणायचंय? चालायचं पुढे. चालायचं पुढे. ओके नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. चलो नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पुढचा क्वेश्चन बघा काय म्हटलंय की महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहेत? राज्यसेवा मुख्य परीक्षा पुन्हा 2017चा प्रश्न आहे. सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, धुळे आणि नंदुरबार दिलेले आहेत. सर्वात कमी जिल्हे जे आहेत मित्रांनो ते आहेत नंदुरबार मध्ये 6 तालुके. किती आहेत मित्रांनो? 6. नंदुरबार असेल, धडगाव असेल, ठीक आहे, त्याच्यानंतर शहादा असेल, असे 6 तालुके आहेत. ठीक आहे. तर तालुके पुन्हा पुन्हा एकदा वाचायचे. सर्वात जास्त तालुके असलेला जिल्हा कोणता? मला कमेंट करून सांगणार आहात. मागच्या लेक्चर मध्ये तुम्ही कव्हर केलेला आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर अहेरी, कोचरी, मुलचेरा आणि धानोरा ही गडचिरोली जिल्ह्याची तालुके आहेत. पुन्हा पुन्हा तुम्हाला तालुके वाचायचे आहेत. त्याला पर्याय नाही. तालुके एकदा काय करायचे? वाचायचीच आहेत. वाचायचीच आहेत. चला. लावा रसाच्या उद्रेकामुळे जे वायू बाहेर पडतात त्या पोकळ्या निर्माण होतात. अशा पोकळ्यांपासून कोणता खडक तयार होतो? तो सचित्र असतो. कोणता खडक तयार होतो? 7वीच्या पुस्तकात आहे कुहरी. कोणता खडक तयार होतो मित्रांनो? कुहरी. कोणता खडक तयार होतो? कुहरी. बेसिक फॅक्च्युअल डाटा आहे. पाठ करण्यासारखा आहे. पाठ करण्यासारखा आहे. पुन्हा शिखरांच्या जोड्या लावायच्या आहेत मित्रांनो. आता तुम्हाला माहित असेल मांगीतुंगी जी आहे ती नाशिक जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो. तोरणा जो आहे बरोबर, कळसुबाई आहे ते अहमदनगर मध्ये आहे. महाबळेश्वर जे आहे ते साताऱ्यामध्ये आहे. आणि तोरणा जो किल्ला आहे तो पुणे जिल्ह्यामध्ये आहे. मग जोड्या लावण्यासाठी काही अवघड राहिलं नाही. आराम के साथ आलेलं आहे. मी मागील 10 वर्षाच्या प्रश्नपत्रिका चॅप्टर वाईज कव्हर करत आहोत. सो लाईक शेअर करून द्या मित्रांनो. ठीक आहे. चालायचा पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न घ्यायचा. 77 नंबरचा प्रश्न आपण डिस्कशन करत आहोत. 77 नंबरचा प्रश्न आपण काय करत आहोत? डिस्कशन करत आहोत. आता पुढचा क्वेश्चन घेऊया मित्रांनो. हिंगोली जिल्ह्याची सीमा कोणाला लागलेल्या नाहीत? बरोबर आहे. बीड, परभणी, वाशिम, नांदेड. मग तुम्हाला हिंगोलीचा मॅप बघून तुम्ही आराम के साथ सांगू शकतात. हिंगोलीचा मॅप बघून तुम्ही काय करू शकतात? आराम के साथ सांगू शकतात. परभणीला लागली, नांदेडला लागली, यवतमाळला लागली, वाशिमला लागलेली आहे. कोणाला लागली? वाशिमला लागलेली आहे. मग बघा कोणाला लागली नाहीये? कोणाला लागलेली नाहीये? कोणाला लागलेली नाहीये? तर नांदेडला लागलेली नाही. कोणाला लागलेली नाहीये? नांदेडला लागलेली नाही. लागली आहे बघा. बेसिकली मॅप फॉलो करून तुम्ही याचं उत्तर करू शकतात. ठीक आहे. आता चला पुढचा बघा. भौगोलिक क्षेत्रफळानुसार जिल्ह्यांचा चढता क्रम लावायचा आहे. PSI मुख्य परीक्षा 2017चा क्वेश्चन दिलेला आहे मित्रांनो. तर जळगाव, धुळे, अमरावती, नागपूर आणि लातूर या सर्वांमध्ये जर तुम्ही बघाल तर सर्वात मोठा जो जिल्हा आहे तो आहे मित्रांनो धुळा. कोणता जिल्हा सर्वात मोठा आहे? धुळा जिल्हा सर्वात काय आहे? मोठा आहे. धुळा जिल्हा सर्वात मोठा आहे. मग सुरुवातीला असावा. सुरुवातीला असावा. सुरुवातीला असावा. ओके. सर्वात मोठा नाही. चढता क्रम ना. धुळे, नागपूर, अमरावती, ओके, लातूर. तर सर्वात लहान यांच्यामध्ये कम्पॅरेटिव्हली धुळा आहे. कारण की धुळ्याचं नंदुरबार मध्ये काय झालं तर विभाजन झालं होतं. म्हणून हा अपर्याय काय आहे तुमचा? बरोबर आहे. पुढचा क्वेश्चन घेऊया. उंची विचारलेली आहे. इथून पुढचे क्वेश्चन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय करूया मित्रांनो? कव्हर करूया. लाईक शेअर करा. आवडल्यास तुमचे लाईक शेअर माझा पुन्हा व्हिडिओ बनवण्यासाठी ताकद देतात. सो प्लीज रिक्वेस्ट आहे लाईक शेअर करा. आवडल्यास याच्यापेक्षा जास्त अफलातून ट्रिक्स हव्या असल्यास पेड कोर्सेस उपलब्ध आहेत. 1000-2000 रुपयामध्ये तुमचा एका महिन्याच्या चहाच्या खर्चामध्ये तुम्हाला करिअरसाठी कमीत कमी 10 ते 15 मार्कांची मिनिमम डेव्हलपमेंट होईल. तुम्ही दिवसभर जेवढं वाचाल त्याच्यापेक्षा 2 तासाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्याच्या दुप्पट तुम्हाला लक्षात राहील. ही माझी गॅरंटी मित्रांनो. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू फॉर प्रवीण अकॅडमी.